सलाद, ताक आणि रायता हे विदाऊट काळे मीठ जे आहे ते अपूर्णच वाटतं. आणि यामध्ये औषधी गुणधर्म देखील भरपूर असतात. काळ्या मिठामध्ये खूप सारे मिनरल्स असतात. लिंबू पाणीमध्ये तुम्ही काळे मीठ टाकून पिल्याने उलटी, ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन ह्या ज्या तीनही समस्या आहे या संपू शकतात. जर तुमच्या मांसपेशी अखडल्या असतील म्हणजेच काय तर तुम्हाला जर मसल स्टिफनेस, मसल क्रॅम्प्स येत असतील तर तुम्ही कोणत्याही प्रकारे काळ्या मिठाचे सेवन करायला हवे. यात असलेले पोटॅशियम खूप जास्त काम येतं. याचबरोबर जर तुम्हाला ॲलर्जी किंवा सर्दीमुळे जर तुमचं नाक बंद असणं किंवा घसा खराब असणं अशा जर काही समस्या असतील तर तुम्ही याला गरम पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्याची वाफ घेऊ शकता. आणि त्यासोबतच तुळशी, काळी मिरी आणि आल्याच्या काढ्यामध्ये देखील तुम्ही काळ्या मिठाचा समावेश करायला हवा. याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. वेट लॉस बद्दल जर बोलायचं झालं तर जेव्हा तुम्ही लिंबू पाणी किंवा सलाद सोबत काळ्या मिठाचा वापर कराल तर याने तुमची भूक जी आहे ती कंट्रोल होईल. जर तुमचे कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल तर देखील तुम्ही काळ्या मिठाचं सेवन करायला हवं, कारण हे रक्ताला पातळ करते आणि ब्लड सर्क्युलेशन यामुळे चांगलं होतं आणि कोलेस्ट्रॉल पण हे कमी करतं. याचबरोबर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात देखील काळं मीठ घालून त्या पाण्याने जर आंघोळ केली ना तर याने तुमच्या शरीराचा जो थकवा आहे तो तर जाईलच, पण त्याचबरोबर तुमच्या ज्या डेड स्किन सेल्स असतात त्या देखील संपूर्णपणे सोप्या पद्धतीने निघून जातील आणि याचबरोबर तुमची स्किन जी आहे ती देखील सॉफ्ट होईल. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल किंवा उंदरीच्या समस्येने जर तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही लिंबू किंवा टमाट्याच्या रसामध्ये काळं मीठ टाकून याचं सेवन केलं पाहिजे. आता आपण याचे तोटे देखील जाणून घेऊया. जर तुम्ही काळ्या मिठाचे गरजेपेक्षा जास्त सेवन करत असाल तर तुम्हाला यामुळे हाय बीपीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्यांनी काळ्या मिठाचं सेवन जे आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे. काळ्या मिठाचे जास्त सेवन केल्याने शरीरामध्ये सोडियमची मात्रा जी आहे ती देखील खूप वाढते, ज्यामुळे किडनीचं फंक्शन खराब होऊ शकतं. याचबरोबर हृदयाच्या समस्या ज्या आहेत त्याचं देखील एक कारण काळे मीठ ठरू शकतं, कारण याच्या जास्त सेवनाने बीपी वाढते आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या ज्या आहेत त्या उद्भवू शकतात. काळ्या मिठामध्ये असलेले सोडियम जे आहे ते देखील शरीरामध्ये क्रिस्टल्स बनवू लागतं, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची देखील शक्यता होती.